मम्मा एकदम मस्त आहे. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी प्रतिभा आर्यकृष्णामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते नवीन व्हिडिओ घेऊन. आज शनिवार असल्यामुळे आज पोरींना सुट्टी आहे आणि आज डब्याचं काही टेन्शन नव्हतं मला. मग आज नाश्त्याची तयारी करायची आहे. तर दोघींची आता तयारी झालेली आहे, त्यांच्याही आंघोळ झाल्या, फ्रेश झालेल्या. आता नाश्त्याची तयारी करून घेऊ. चला आता मी नाश्त्याची तयारी करून घेते. हे बघा, मी ना डाळ आणि तांदूळ एकत्र भिजत घातले होते. मी 2 तास भिजले आहेत मी. आणि उडदाची डाळ, तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये. बघा, आता ते धुवून घेते आणि वाटून घेते. आणि आता इकडे मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण बारीक करून घेतली. तर चला आता हे तांदूळचं पाणी काढते आणि मिक्सरला वाटून घेते मी बारीक. हे बघा, मी अशा प्रकारे हे बॅटर सगळं तयार करून घेतलं. थोडंसं पाणी टाकून त्याच्यात मिक्स करून घेते. आता त्याच्यात मी मीठ पण टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर मी त्याच्यात थोडेसे टमाटे आणि कांदे पण टाकून दिले. बघा, मी त्याच्यात आता कांदे आणि टमाटे, कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार असं टाकून घेतलं. आणि आता इथं मी गॅस चालू केला आहे. गॅसवर तावा तापत ठेवला आहे मी आता. आणि त्याच्यावर मस्त गरमागरम उत्तप्पे लावून घेते. एकदम मस्त आहे. हो ना? आवडलं का कृष्णाला? आवडलं? हो. याच्यात कांदे टमाटे जास्त टाकले. कृष्णा काय ग बॅग कावर घातली? इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? हा का? कोण घेणार आहे? दाखव बरं काय यांचा काय इंटरव्ह्यू होतं, बघू आता आपण. काय इंटरव्ह्यू ते दाखवा मला. चल चल चल. आप सभी का स्वागत है न्यूज़ 24 चैनल में। और आज की सबसे ताज़ा ब्रेकिंग न्यूज़ है बच्चों के रिजल्ट के बाद उनकी हालत। और आज हमारे संग जुड़ रही है कृष्णा पाटिल, जो हमें बताएगी कि उनकी हालत क्या थी रिजल्ट्स के बाद। नमस्कार। नमस्ते 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 नमस्ते। आपका क्या कहना है आपके रिजल्ट्स के बारे में? कोई बात नहीं। रिजल्ट्स कब थे आपके? कब थे? 2-3 दिन बाद। हाँ, पहले रिजल्ट्स के पहले आपको कैसा लगता था? कुछ नहीं। और एग्जाम के वक्त इतना प्रेशर आता था, Pressure. इतना प्रेशर आता था कि उसकी वजह से खाना नहीं खा पाते। तो खाना नहीं खा पाते थे ना, तो क्या होता, फिर ना सुबह स्कूल जाने के लिए ना नाश्ता के लिए ना देर हो जाती थी। मैं खाना नहीं खा
तो फिर घर आके मुझे बहुत भूख लगने लगी, बहुत। तो मैं मम्मी को बताती, मम्मी मुझे भूख लगी तो मम्मी मुझे डांटती थी कि ना कि घर स्कूल में कुछ खाती नहीं है, और स्कूल में तो ट्यूशन खत्म नहीं करती, घर में मांगती रहती। अच्छा अच्छा। और ऐसा और अब क्या हाल है आपका? अब छुट्टी है ना, तो छुट्टियां में मम्मी पापा डांटते हैं, दोनों डांटते हैं। क्यों? पहले तो ठीक था कि प्रेशर आता था इसलिए आप खाना नहीं खाते थे, और अब ये प्रॉब्लम हो गया है। मम्मी पापा बोलते तेरे जब स्कूल से है तभी अच्छा था, रिजल्ट थे तभी अच्छा था, अब पढ़ाई नहीं करते ना। और जब एग्जाम से जब बोलते थे भैया भगवान एग्जाम आ गई, रिजल्ट ही। और अब आप कितने बार खाते हो? और आपका रूटीन बताओ अभी छुट्टियों का। क्लास में पूछा आपने मुझे, ठीक है, क्लास बता दो। 4th में गई हूँ, सबको बता रही थी मैं 4th में गई हूँ। और अभी 4th के छुट्टियों का क्या रूटीन है आपका? छुट्टियों का कुछ नहीं, बहुत जल्दी उठ जाती हूँ, 11 बजे सो जाती हूँ, और सुबह के रात के 11 बजे सो जाती हूँ, और सुबह के 11:30 बजे उठ भी जाती हूँ। इतनी जल्दी उठती हूँ, मतलब इतनी जल्दी उठती हूँ तो भी मम्मी पापा मेरी बहन मुझे पहला उठा है। कोई बात नहीं। और पढ़ते कितने देर हो? छुट्टियाँ जब से लगी तब से पढ़ने में सारी। कोई बात नहीं। तो हमने अपनी चर्चा कर ली है, हमने इंटरव्यू ले लिया है एक बच्चे का जिसके अभी रिजल्ट्स लगे और छुट्टियां लगी है। तो हम मिलते हैं आपको कभी तो भी बाद में, तब तक के लिए बाय। खत्म हुआ? हाँ खत्म हो गया। दूध मेरे आपने पिछली बार दिया तो मुझे दूध बघितलं हे कसं खेळतात, न्यूज खेळतात, आणि हे आमचं एक. तुम्हाला कसं वाटलं माझा इंटरव्ह्यू? भारीच वाटला असेल ना? जर चांगला वाटला तर सबस्क्राईब. चला, यांच्या पुढे तर काही बोलूशीच वाटत नाही. आता मला स्वयंपाक करायचा आहे, आता मी निघते. बाय. बाय. ए वाव, टोमॅटो. ए मम्मी एक क्वेश्चन विचारू? हा विचार. तू काय बनवते? मी शेवभाजी शेवभाजी. शेवभाजी आवडते ना, करू मग. चला तर मग मी आता शेवभाजीची तयारी करून घेते. मी कणिक मळूनच ठेवलेली आहे, आणि हे बघा कांदे टमाटे लसूण आणि खोबऱ्याचा पीस पण घेतला आहे. आता गॅस चालू केला, कढई ठेवली, आणि आता मी खोबरं भाजून घेते छान असं. मी खोबरं मस्त बारीक गॅस करून भाजून घेतलं, असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं मी खोबरं, छान मस्त भाजून घेतलं. आणि मी आता ते एका भांड्यात काढून घेते. त्याच्यानंतर मी आता त्याच्यात ना थोडंसं तेल टाकते, मग कांदे टाकून देते मी थोडे परतण्यासाठी. परतून घेते आधी, थोडेसे परतवले की कांदे, मग त्याच्यात मी थोडे आता मी टमाटे आणि लसूण पण टाकून देते, आणि अद्रक पण टाकते त्याच्यात. सगळं मी आता चांगलं तळून घेते. ते असे थोडेसे परतवले की थोडे भाजले की मग मी त्याच्यात थोडं पाणी टाकते, थोडंसं टाकायचं पाणी, आणि मग ते झाकण ठेवून मी शिजू देणार आहे त्याला. थोडंसं आता 5 मिनटं शिजू देणार आहे. त्याच्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत शिजू देते. असे टमाटर कसे गळून गेले बघा, आणि कांदे पण गळाले. आता मी ते गॅस बंद करून आणि थंड करायला ठेवते मी, आणि मग मिक्सरला वाटण तयार करून घेणार. ते कांदा लसूण ते गार झालं आहे आता, आणि हे खोबरं पण मी त्याच्यातच टाकून घेते, आणि आता ते वाटण तयार करून घेते. हे बघा मी अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलं. त्याच्यानंतर मी ना कढईत तेल टाकलं परत, आणि थोडेसे कांदे जे बारीक कापून घेतले ते ना मी ते आता परतायला टाकून थोडीशी हळद टाकून घेते,
नंतर मग धना आणि हिंग, धना पावडर आणि हिंग हे सर्व परतून झाल्यावर मग मी ना लाल मिरची पावडर आणि काळा मसाला तो पण मी टाकून घेतला आणि त्याला पण असं परतून घेतलं. आणि मग नंतर त्याच्यात नंतर मग आपण जे वाटण करून घेतलं आहे ना ते पण टाकून दिलं मी. त्याच्यात थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे आता आणि त्याला मस्त एकदा चांगलं कोरडे होईपर्यंत शिजू देते. आता आपला मसाला पण छान परतला गेला आहे. आता त्याच्यात ना पाणी टाकून घेऊ. मी असं पूर्ण पाणी टाकून घेतलं, पूर्ण पातळ करून घेतली तिला आता. आणि त्याच्यावर थोडंसं वरून अशी छानशी कोथिंबीर. याला एक आता उकळी काढून घेते मस्त. वरून मीठ टाकून द्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. बघा आता त्याला ना मस्त उकळी येते. अशी उकळी आली का मग मी त्याच्यामध्ये अशी लालवाली जी शेव असते ना, तिखट लाल, ती शेव टाकून देणार आहे आता. आर्यकृष्णाचं आता जेवण झालेलं होतं. आता आम्ही पण जेवण करून घेतो आहे आणि मग आता ह्या व्हिडिओला इथंच एंड करते आणि परत भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.